प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टमचा आणि त्यात आमचं असलेलं सिंगल ट्रान्सफरेबल वोट. तर ही प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टम म्हणजे काय? आपल्याला 25 मेंबर निवडून द्यायचे आहेत, परंतु आपल्याला राईट फक्त एक मत देण्याचं आहे, सिंगल ट्रान्सफरेबल वोट. की इन केस एक माझा कॅन्डिडेट निवडून नाही आला तर माझं मत हे दुसऱ्या कॅन्डिडेटला वापरलं जावं. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्सची मतं किती पडली ह्याला फार महत्त्व राहत नाही. पण मग हे मतं देणं बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड वाटतंय. तर आमची मतं बाद होऊ नये त्यासाठी आम्ही काय करू? त्यामुळे पहिलं मत द्यायचं असेल तर तिथे एक आकडा किंवा ONE1 याच्यामध्ये प्रॉक्झी वोटिंग म्हणजे माझ्याऐवजी कोणीतरी दुसरा पाठवला, बरोबर, तसं करता येणार नाही. तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची नक्की रचना असते कशी? इलेक्शनमधला धडाडीचा अत्यंत हायलाइटेड मुद्दा महिलांच्या आरक्षणाबाबतचा. तर ते आरक्षण किती आणि ते आम्हाला कसं मिळणार? नमस्कार. आजच्या भागात आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी गेली 4 दशकं कायद्याच्या क्षेत्रात स्वतःच्या प्रभावी युक्तिवादाने आणि कायद्याच्या सखोल अभ्यासाने स्वतःची आढळ अशी ओळख निर्माण केलेली आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अविनाश भिडे सर, नमस्कार. नमस्कार. सर, आज तुम्हाला खरंच इथे बोलवण्याच्या मागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आमच्यासारखे जे नवीन वकील आहेत त्यांना सगळ्यांना आता येत्या 24 तारखेच्या ज्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुका आहेत, ज्याचं मतदान पार पडणार आहे, तर त्यामध्ये सगळ्यात पहिलेला बेसिक आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टमचा आणि त्यात आमचं असलेलं सिंगल ट्रान्सफरेबल वोट. तर ही प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टम म्हणजे काय? तर त्याबद्दल काही सांगू शकाल? नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आपले. प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टीम समजून घेण्याच्या आधी बार काउन्सिल काय आहे हे आपण समजून घेऊ. बरं. स्टेट बार काउन्सिल म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे स्टॅट्युटरी बॉडी आहे, ॲडव्होकेट्स ॲक्ट खाली बनलेली बॉडी आहे आणि त्याचे 25 मेंबर्स असतात. आणि हे 25 मेंबर्स महाराष्ट्र आणि गोवामध्ये जे जे वकील प्रॅक्टिस करतात त्यांच्यामधून निवडले जातात. आता हे जे इलेक्शन आहे ह्या इलेक्शनमध्ये हे प्रेफरन्शियल वोटिंग वापरलं जातं. आपल्याला 25 मेंबर निवडून द्यायचे आहेत, परंतु आपल्याला राईट फक्त एक मत देण्याचं आहे, सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ओके. त्यामुळे मी जरी प्रेफरन्स दिले 10 किंवा 15 किंवा 25 तरी माझं मत एकच आहे. ओके. त्यामुळे मी XYZला एक मत दिलं पहिलं आणि इन केस इफ तो निवडून नाही आला तर माझं पहिलं मत वाया जाऊ नये म्हणून मी माझं सेकंड प्रेफरन्स देतो. ओके. की इन केस एक माझा कॅन्डिडेट निवडून नाही आला तर माझं मत हे दुसऱ्या कॅन्डिडेटला वापरलं जावं. आणि आता हे सेकंड प्रेफरन्स जो असतो तो ॲज गुड ॲज फर्स्ट प्रेफरन्स म्हणून त्याचं वेटेज आहे. दुसरा कॅन्डिडेट पण निवडून नाही आला तर मग माझं वोट तिसऱ्या कॅन्डिडेटला मी ज्याला कोणाला प्रेफरन्स दिला असेल थर्ड प्रेफरन्स त्याला ते काउंट होतं. त्यामुळे हे अशी काउंट होत जातात मतं आणि मग ज्यांना जास्त मतं पडतात, कोटा असतो, कोटा सिस्टीम असते किंवा समजा 2000 मतदार आहेत, 20 कॅन्डिडेट्स आहेत तर काय कोटा येईल तर तेवढा कोटा कंप्लीट झाला की ही इज डिक्लेअर्ड ॲज इलेक्टेड. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्सची मतं किती पडली ह्याला फार महत्त्व राहत नाही. नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ प्रेफरन्स जे काउंट होत जातात पुढे त्या कॅन्डिडेटला, कारण दुसऱ्या कॅन्डिडेटला ज्याला मी सेकंड प्रेफरन्स दिला आहे त्याला कोणीतरी फर्स्ट प्रेफरन्स देतं. बरोबर आहे. इफ ही इज नॉट इलेक्टेड, इफ ही इज एलिमिनेटेड तर त्याच्यात सेकंड प्रेफरन्स जर मला पडलेला असेल तर तो माझ्याकडे ट्रान्सफर होतो. ओके. हां. त्यामुळे मला समजा फॉर एक्झाम्पल 300 मतं फर्स्ट प्रेफरन्सची पडलेली आहेत पहिल्या राऊंडला, तर दुसऱ्या राऊंडला मला जे जे लोक एलिमिनेट झालेले असतील त्याच्यात ज्यांच्या कोणाच्या मतपत्रिकेवर मला सेकंड प्रेफरन्स असेल ते काउंट मला होणार. ओके. असं हे प्रेफरन्शियल वोटिंग आहे. पण जरी आपल्याला 25 प्रेफरन्स असले द्यायचे किंवा 10 द्यायचे असले तरी सुद्धा तुम्हाला मत एकच. ओके. पण मग हे मतं देणं बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड वाटतंय. तर आमची मतं बाद होऊ नये त्यासाठी आम्ही काय करू? असं फार कॉम्प्लिकेशन नाही आहे जर समजून घेतलं व्यवस्थित. तर आता जेव्हा मी प्रेफरन्स देतो, माझं फर्स्ट प्रेफरन्स आहे, मला द्यायचं आहे कोणाला तरी, तर त्याला एक आकडा म्हणजे त्या नावाच्या पुढे जो काही चौकोन असेल त्याच्यामध्ये एक आकडा 1 किंवा शब्दांमध्ये ONE1 ओके. TWO2
किंवा 1, मला सेकंड प्रेफरन्स असेल तर 2 आकडा टाकणं गरजेचं आहे. काही लोक काय करतात की मला फर्स्ट प्रेफरन्स मी टिक केली, मग सेकंड प्रेफरन्सला टिक केली, मग ॲम्बिग्युइटी निर्माण होते की बा ह्याला XYZ पहिलं मत द्यायचं आहे का ABC पहिलं मत द्यायचं. त्यामुळे पहिलं मत द्यायचं असेल तर तिथे 1 आकडा किंवा ONE1, आणि मग तुम्हाला जेवढी म्हणून प्रेफरन्स द्यायची असेल त्याप्रमाणे न्यूमरिकली प्रेफरन्स द्या किंवा अक्षरांमध्ये प्रेफरन्स द्या, शब्दांमध्ये प्रेफरन्स द्या, चालतंय. आणि असे किती प्रेफरन्स द्यायचे? खरं तर 25 प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. पण आता तशी सध्या जे कमिटी आहे, हाय पॉवर कमिटी, त्यांनी बा मिनिमम 1 प्रेफरन्स द्यायला चालणार आहे असं म्हटलेलं नाही. ॲज मेनी ॲज प्रेफरन्सेस यू कॅन गिव्ह. ओके. हां, पण आता 1 प्रेफरन्स, काही वेळेला काही गट असे असतात वकिलांचे, आता हे शेवटी इलेक्शन आहे त्यामुळे काही गट असे असतात की आपण एकच प्रेफरन्स देऊ बरं का, वेदश्रीला फक्त एकच मत द्यायचं, आपण मत द्यायचं नाही कोणाला. आणि इन केस इफ वेदश्री निवडून नाही आली मग त्यांचं तर माझं मत वाया जाणार आहे. मग आपलं मत कशाला वाया घालवता? आपण शेवटी ॲडव्होकेट आहोत नाही का, समाजाचा एक हिस्सा आहोत, चांगली लोक आपल्याला निवडून द्यायची आहेत बार काउन्सिलमध्ये. तर मग माझं एकच जर मत असेल मला, तर ते वाया जाऊ नये एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. ओके. आणि मग सर आता या प्रक्रियेमध्ये जसं आपल्याला इतर ठिकाणी असतं तसं प्रॉक्सी वोटिंग किंवा मग पोस्टल बॅलेटचे सुविधा नाही, याच्यामध्ये प्रॉक्सी वोटिंग म्हणजे माझ्याऐवजी कोणीतरी दुसरा पाठवला, बरोबर, तसं करता येणार नाही. आणि पोस्टल बॅलेटची पण सोय नाही. त्यामुळे मला जर मत द्यायचं असेल तर माझं ज्या ठिकाणी मतदार यादीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नाव असेल तिथेच जाऊन मला प्रत्यक्ष माझं आय कार्ड दाखवून वोट द्यावं लागेल. ओके. आता मग सर पण तुम्ही जसं आता मगाशी म्हणालात 25 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची नक्की रचना असते कशी? त्यामध्ये निवडून जाणारे प्रतिनिधी किती, स्वीकृत किती, आणि जे स्वीकृत आहेत त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं आणि ती कधी होणार? पूर्वी 25 जण आपण निवडून देत होतो, बरोबर. यावेळेलाही 25 जणच निवडून द्यायचे आहेत. परंतु महिलांना जो एक त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असतो किंवा त्यांच्यासाठी म्हणून जागा राखीव ठेवण्याची जी बरेच वर्षांपासून मागणी होती, तर मेहरबान सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये आता ती मागणी मान्य केलेली आहे. आणि आता 5 महिलांची सीट्स ह्या रिझर्व केलेल्या आहेत आणि 2 महिला कोऑप करता येतील असा निकाल दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे आता यावर्षीची इलेक्शन्स होणार आहेत. त्यामुळे निवडून देताना आपल्याला 23 जण निवडून द्यायचे आहेत. आणि मग 2 जे कोऑप होणार आहेत लेडीज, तर त्यांना म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाने नेमलेली हाय पॉवर कमिटी ही त्यांच्याकडे शिफारस करायची आपल्याला, म्हणजे त्या स्टेट बार काउन्सिलने, आणि मग त्यांनी त्याच्यातले 2 जणांना निवडायचं आणि त्यांना कोऑप करायचं. म्हणजे परत 25 जणांची संख्या कायम झाली. मग त्यांना मतदानाचे हक्क असतील सर? 25 जणांचा मेंबर्सना मतदानाचा हक्क ॲडव्होकेट ॲक्टमध्येच दिलेला आहे. त्यामुळे जरी 2 कोऑप झाले तरी माझ्या मते, आय मे बी रॉंग, पण माझ्या मते 25 जण झाल्यानंतर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे मीटिंग्समध्ये एखादा ठराव करताना, एखादी चर्चा करताना त्यांना तेवढ्याच ताकदीने भाग घेता येईल आणि व्होटही देता येईल समजा वोटिंगची वेळ आली तर. ओके. आणि आता इलेक्शनमधला धडाडीचा अत्यंत हायलाइटेड मुद्दा म्हणजे आमच्या अर्थातच महिलांच्या आरक्षणाबाबतचा. तर ते आरक्षण किती आणि ते आम्हाला कसं मिळणार? कारण जनरल कॅटेगरी असल्यामुळे बॅलेट पेपर 1 आहेत म्हणालात, त्याप्रमाणे मग आम्हाला जर मतं कमी पडली कम्पॅरेटिव्हली तर मग आमचा कोटा कसा पडणार? आता बघा, रिझर्वेशन्स असल्यामुळे जरी 23 मतं निवडून द्यायचे मेंबर्स, तरी 5 महिला त्याच्यात आहेत. त्यामुळे ओपन कॅटेगरी ज्याच्यामध्ये महिला पण असणार, हो बरोबर, ही 18 लोक निवडून द्यायची आहेत ओपन कॅटेगरीतून. त्यामुळे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स खूप जास्त पडतील, जे कोटा पूर्ण करतील ते निवडून येतील. पण समजा मी कोटा पूर्ण नाही केला, परंतु मला व्होट्स जास्त आहेत, मी एलिमिनेशन राऊंडमध्ये पण टिकून राहिलो, तर मग बाकी जे कॅन्डिडेट जे एलिमिनेट होत जातील त्यांची 2nd, 3rd, 4th, 5th अशी मतं मला यायला लागतील. आणि मग अशी जी मतं काउंट होतात नंतर त्याच्यात जर मी कोटा पूर्ण केला तर मी निवडून आलो. अशी 18 जण निवडून द्यायचे. आता इन केस इफ या 18 मध्ये एखादी महिला आहे, कारण महिला आता
बॅलेट पेपर एकच असल्यामुळे महिलांना पण पडू शकतात मतं आणि पडायलाच पाहिजेत. तर त्या 18 मध्ये एक महिला आली समजा, तर मग बाकीच्या 4 महिला ह्या म्हणजे सिक्वेन्समध्ये निवडल्या जातील. समजा पूर्ण काउंटिंग संपलं आणि त्याच्यामध्ये 23व्या नंबरला दुसरी महिला आहे किंवा पहिली महिला आहे, मग 30व्या नंबरला दुसरी महिला आहे, मग 35व्या नंबरला तिसरी, अशा सिक्वेन्समध्ये त्या महिला निवडल्या जातील. बरोबर. ओके ओके. हां, म्हणजे 18 मध्ये एक महिला आली तर ती निवडली जाणारच आहे, पण त्याच्यानंतर ज्या 4 निवडायच्या आहेत त्या मग दुसऱ्या नंबरची महिलेला एखाद्या वेळेस 30वा नंबर पण असेल ओके निवडून येताना, तर ती येईल आतमध्ये. 32व्या नंबरची एखादी महिला येईल, 40व्या नंबरची एखादी महिला येईल, बरोबर. असे मग 4 महिला त्या निवडून आल्या असं डिक्लेअर होतील. ओके. आणि आता जे कोड ऑफ कंडक्ट आपल्याला बार काउन्सिलने जाहीर केलं आपल्यासाठी, तर त्यामध्ये बऱ्यापैकी निर्बंध घालून दिलेले आहेत कॅम्पेनिंगसाठी म्हणा, मॅनिफेस्टो चालणार नाही किंवा मग ऑनलाईन कॅम्पेनिंगसाठी. तर त्या सगळ्या अनुषंगाने उमेदवारांनी ज्या वेळेला ते कॅम्पेनिंग करतील किंवा ज्या वेळेला प्रचार करतील त्यावेळेला काय काळजी घ्यायची? हा जो कोड ऑफ कंडक्ट घालून दिलेला आहे हाय पॉवर कमिटीने किंवा ॲडव्होकेट ॲक्टमध्ये पण आपल्याला कोड ऑफ कंडक्ट दिलेले आहेत, तर ह्याला खूप महत्त्व आहे खरं तर. कारण जेव्हा तुम्ही वकील म्हणून प्रॅक्टिस करता समाजामध्ये किंवा बार काउन्सिलचे मेंबर म्हणून काम करता, त्यावेळेला तुमच्याकडनं खूप जास्त एक्सपेक्टेशन्स असतात वकील मंडळींची, जे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये काम करणारी आहेत. त्याचप्रमाणे समाजातली लोक जी लिटिगंट्स आहेत कोर्टातली, त्यांच्याकडनं पण खूप अपेक्षा असतात. आणि म्हणून जो निवडून येणारा कॅन्डिडेट आहे तो चांगल्या क्वालिटीचा, चांगली ज्याची प्रॅक्टिस आहे वकिलीमध्ये, असा निवडून यावा ही अपेक्षा आहे. बरोबर. गुंडगिरी करून, पैशांची वाटप करून किंवा मोठमोठ्या पार्ट्या देऊन, त्या पार्ट्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून, दारू, खूप काही प्रकार होत असतात या इलेक्शन्समध्ये. तर असे प्रकार करून निवडून येणारी लोक मग त्या क्वालिटीची असतील का? असा एक साधा गणित या हाय पॉवर कमिटीने घातलेला आहे. आणि म्हणून बरीचशी रिस्ट्रिक्शन्स या इलेक्शनमध्ये कॅम्पेनिंग करताना घालून दिलेली आहेत, जेणेकरून कॅम्पेन करताना तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशासाठी उभे आहात हे सांगताना, मी किती कामं केलेली आहेत, मी किती संस्थांवर पदाधिकारी आहे, आतापर्यंत मी 4 वेळा बार काउन्सिलचा मेंबर होतो, 4 वेळा मी अध्यक्ष झालो, उपाध्यक्ष झालो, किंवा आणखीन काही पतसंस्थांवर, बँकांवर किंवा आणखीन काही सहकारी संस्थांवरती, हे सांगून चालणार नाही. तुझी वकिली जर चांगली चालत असेल तर यू आर वेल नोन इन युअर डिस्ट्रिक्ट अँड इन अदर डिस्ट्रिक्ट्स ऑल्सो. तर लोकांना माहिती आहे की हा XYZ वकील अतिशय चांगली वकिली करतो आणि हा आपल्याला चांगला रिप्रेझेंट करू शकतो. बरोबर. हेच त्याचं कॅम्पेनिंग आहे खरं. म्हणून काही रिस्ट्रिक्शन्स अशी घातलेली आहेत. आता बऱ्याच वेळेला बल्क SMS दिले जातात. खरं तर आता SMS देणं म्हणजे मला फर्स्ट प्रेफरन्सचा व्होट द्या एवढं म्हणून थांबलं तर ओके आहे. बरोबर. परंतु त्याच्याबरोबर बाकीच्या लोकांचे बाकीचे मेंबर कसे खराब आहेत त्यांची निंदा नाली असती, कोर्टामध्ये हल्ली किती काय वाईट प्रकार चाललेले आहेत ते त्याच्यामध्ये मांडणं, मग हे सगळं मी खूप चांगलं करणार आहे म्हणून मला निवडून द्या. तुला निवडून आल्यानंतर तुझ्याकडनं हे एक्सपेक्ट आहे, हे तू सांगायची गरज नाही, हे तुझ्याकडनं एक्सपेक्ट आहे, पण मला मतं वाढवून मिळण्यासाठी म्हणून मी काहीतरी जे आमिष दाखवतो किंवा काही वेळेला काही फ्रीबीज दिल्या जातात, किचेन्स दिले, पेन दिले किंवा आणखीन काही पुस्तकं दिली, किंवा तुमच्या बऱ्याच वेळेला असं होतं की बार असोसिएशनची जी ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये फॅन लावून दिला, एखादा TV बसवून दिला. दॅट इज नॉट करेक्ट. आणि हे असं जर लक्षात आलं, निदर्शनास आलं, तर इतर कॅन्डिडेट्सना किंवा व्होटर्सना सुद्धा तक्रार करण्याचा अधिकार आहे. आणि मग अशी जर तक्रार आली आणि ती जर तक्रार इमिजिएटली सिद्ध झाली तर तो डिस्क्वालिफाय होतो. मागे एक असा प्रकार घडलेला आहे की अशा प्रकारचे कॅम्पेनिंग करून पहिल्या नंबरला मतं मिळवून आला, पण सगळ्यांनी कंप्लेंट्स केल्या, फार ती कंप्लेंट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि इतकी चांगली मतं मिळून सुद्धा तो डिस्क्वालिफाय झाला आणि तो ही इज नॉट नो मोर मेंबर ऑफ द बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा.
असं होऊ नये, कारण तुम्ही खर्च करता, कष्ट करता. आज महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये फिरायचं हे काही सोपं नाही. सगळ्या वकिलांबरोबर लिमिटेड काम आहे, लिमिटेड पिरियड आहे. वकील मंडळी तालुका प्लेसेसना 2.5, 3, 3.5 नंतर बराचशी संख्या कमी होते. कॅम्पेनिंगचा पिरियड आपला कमी होतो आणि अशा याच्यामध्ये जर वाईट पद्धतीने कॅम्पेनिंग करून निवडून आला तर तुमच्या विरुद्ध तक्रार झाली तर तुमचा सगळा वेळ खर्च होतोय, पैसा खर्च होतोय, तो सगळा वाया जाण्याची शक्यता आहे. आणि असं सगळं करून ते मग निवडून येऊन तिथे काय तुम्ही चांगलं काम करणार आहात हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून ही सगळी रिस्ट्रिक्शन्स घातलेली आहेत. आणि मग सर ही तक्रार करायची कोणाकडे? ही तक्रार पहिले बार काउन्सिलचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे करायची आणि मग ती तक्रार बार काउन्सिलचे सेक्रेटरी हाय पॉवर कमिटीकडे स्टेट लेवलच्या किंवा केंद्रीय लेवलच्या त्यांच्याकडे ते पाठवणार. आता ही तक्रार फक्त डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात म्हणजे निवडणुकांच्या आधी करता येते की निवडणुकांदरम्यान करता येतं? निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा करता येईल, निवडणूक झाल्यानंतर सुद्धा करता येईल. ओके. आणि आपण जे लेखी बॅलेट पेपरवरती 1 आणि 2 प्रेफरन्स लिहून जी मतं देणार आहोत त्यांची गुप्तता राखली जाईल त्याची काय खात्री? नाही, आता जिथे ज्या हॉलमध्ये हे वोटिंग होणार आहे त्या हॉलमध्ये काही वेळा 3-3, 4-4 हॉलच्या साईज प्रमाणे 3-3, 4-4 बूथ असतात, जेणेकरून मी व्होट आतमध्ये देताना आजूबाजूच्या लोकांना दिसू नये. त्यामुळे त्या बूथच्या आत जाऊनच ते व्होट करायचं आहे. बॅलेट पेपरवरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट प्रेफरन्स देताना एक तर 1 आकडा टाका किंवा ONE1 लिहा, त्याप्रमाणे सिक्वेन्समध्ये तुम्ही देऊ शकता. टिक मार्क केलं तर तो बॅलेट पेपर रद्द होतो. किंवा 2 ठिकाणी तुम्ही 1 नंबर दिलात म्हणजे ॲम्बिग्युइटी निर्माण झाली, संशय निर्माण झाली की नक्की माझं इंटेन्शन काय आहे. अशा स्वरूपाचे जर तुम्ही मतदान केलं तर ते मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिकेवरती खुणा केल्या ओळखायला की बघा वेदश्रीला मी पहिलं मत दिलेलं आहे म्हणून मी माझी सही केली किंवा काहीतरी त्याच्यावरती लिहून ठेवलं सो दॅट यू नो की मी तुला पहिलं मत दिलं. बरोबर. हे पण योग्य नाही. याच्यामुळे सुद्धा तुमचा बॅलेट पेपर रद्द होणार आहे. मग काही लोकांना सह्या करायची सवय असते, नावं लिहायची सवय असते, तर तो बॅलेट पेपर रद्द होणार. त्यामुळे फक्त स्वच्छ तुमचा बॅलेट पेपर किती स्वच्छ राहील आणि त्याच्यावरती डिस्टिंक्टली 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर कसे येतील किंवा ONE1, TWO2, THREE हे स्पष्टपणे तुमचं इंटेन्शन क्लिअर करणाऱ्या पद्धतीने लिहिणं हे गरजेचं आहे. आणि सर मोजणी कुठे होणार या मतांची? ही ॲडव्होकेट्स ॲक्ट प्रमाणे ही मोजणी नेहमी स्टेट बार काउन्सिलचं जे मुख्य ऑफिस आहे, रजिस्टर्ड ऑफिस, जे आता आपल्या महाराष्ट्राचं बॉम्बेला आहे, तिथे ही मोजणी होते. आणि मग असोसिएशनच करतं ते मोजणी की हाय पॉवर कमिटीकडून कंडक्ट केली जाते? आता या वेळेला मोजणी हाय पॉवर कमिटीकडनं कंडक्ट होणार आहे. अदरवाईज बार काउन्सिल ती मोजणीची सगळी प्रक्रिया ती पूर्ण करतं. ओके. आणि सर हा जरा अवांतर प्रश्न झाला, पण रिझर्वेशन आणि रिप्रेझेंटेशनमध्ये फरक काय? आणि ज्या वेळेला मग सुप्रीम कोर्टाने महिलांना रिझर्वेशन दिलं तर मग आम्हाला वेगळा बॅलेट पेपर मिळायला हवा होता का? त्याच्यामध्ये 2 मतं आहेत. जर खरंच चांगली प्रॅक्टिस करणाऱ्या जर वकील महिला निवडून यायच्या असतील तर माझं मत, हा वैयक्तिक मत आहे, हे 2 बॅलेट पेपर असणं आवश्यक होतं. परंतु ॲडव्होकेट ॲक्टमध्ये तुम्हाला सिंगल ट्रान्सफरेबल व्होट असं शब्द वापरलेला आहे. आता मला जर सिंगल व्होट आहे जे ट्रान्सफरेबल आहे तर मग मी 2 बॅलेट पेपरवरती माझं 2 वेगवेगळी मतं फर्स्ट प्रेफरन्सची कशी देऊ शकेन? बरोबर. म्हणजे त्याला आता स्टॅट्युटरी बाधा आहे. त्यामुळे जरी खूप सर्वांची इच्छा असली आणि ते सोयीचं जरी असलं की 2 बॅलेट पेपर असणं आवश्यक आहे किंवा होतं, ते कायद्यातली तरतूद जी आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आल्याशिवाय ते होणार नाही. त्यामुळे ॲडव्होकेट ॲक्टमध्ये ती अमेंडमेंट करावी लागेल की 2 बॅलेट पेपर आणि दोन्ही बॅलेट पेपरवर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स देता येईल. अशी जर अमेंडमेंट आली तरच मग ते शक्य आहे. अदरवाईज एकच बॅलेट पेपर राहील आणि त्यामुळे खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत महिलांना सुद्धा आणि पुरुषांना सुद्धा. कारण आता माझे जी व्होट्स आहेत महिलांची ती प्रेफरेबली त्या महिलांनाच देतील ना. बरोबर. त्यामुळे माझं नुकसान आहे त्याच्यामध्ये, सगळ्यांचंच नुकसान आहे. पण आता कायद्यातली तरतूद आहे ती जोपर्यंत ही सगळी सिस्टीम रोल होत नाही, त्यातल्या अडचणीचं लक्षात येत नाही, तोपर्यंत ते कायद्यातली तरतूद
अमेंडमेंट होऊन बदलता येणार नाही असं मला वाटतं. सर, मग ज्या वेळेला 24 तारखेला आम्ही मतं द्यायला जाऊ त्यावेळेला तिथे पण काही रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत नक्कीच पोलिंग बूथवरती. नक्की आहे. आता आपण जेव्हा मतदान करायला त्या मतदान हॉलमध्ये जातो किंवा बूथमध्ये घेतलं गेलं तर हॉलमध्ये जाताना मोबाईल्स नेता येणार नाहीत, ही एक कंडिशन आहे. ओके. याचं कारण असं की बऱ्याच वेळेला असं होतं की काही आमिषाला बळी पडून मी मत देतो आणि मग ते मला मत दिलं आहे हे दाखवण्यासाठी मग मी मोबाईल घेऊन जातो, मोबाईलने मी माझ्या मताचा फोटो काढतो मतपत्रिकेचा आणि तो मग त्या कॅन्डिडेटला पाठवतो. तसं होऊ नये म्हणून हा मोबाईल घ्यायचा नाही. तिथून काही संदेश दिले जातात किंवा मतपत्रिकेचा जो फॉर्मॅट आहे तो पुढे पाठवला जातो आणि म्हणून मोबाईलचं रिस्ट्रिक्शन आहे. तर मोबाईल काही आतमध्ये नेता येणार नाही असं हे मुख्य रिस्ट्रिक्शन आहे. आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडून काय अपेक्षा आहेत की आम्ही काय करू नये? कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, म्हणजे मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये किंवा सांगताना कॅन्डिडेट्स खूप मोठ्या मोठ्या काही गोष्टी सांगतात जे खरं तर करायला नको परंतु केलं जातं. तर खरं खोटं काय आहे हे तपासून बघावं. बऱ्याच वेळेला स्थानिक लेवलला म्हणजे आता मी समजा नाशिक जिल्ह्यातला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये कोण चांगली प्रॅक्टिस करतो हे जनरली माहिती असतं. असं होऊ शकतं की पहिले 2-3 वर्ष 4 वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या मतदारांना ते माहिती नसेल तर त्यांनी आपल्या सिनियरकडे थोडंसं विचारलं पाहिजे की सर आता एवढे सगळे कॅन्डिडेट आपल्या जिल्ह्यातून आहेत तर मी कोणाला म्हणजे एक सल्ला घ्यायला काही हरकत नाही. सिनियर सांगतो की बा तू XYZ ला मत दे, परंतु तरीसुद्धा त्यांनी स्वतः त्याच्यावरती विचार करून हे ठरवलं पाहिजे की मी मत कोणाला देणार. केवळ हा माझ्या समाजाचा आहे, केवळ हा माझ्या जातीचा आहे किंवा केवळ माझ्या आडनावाचा आहे म्हणून मी मत दिलं असं न करता त्याची क्वालिटी काय आहे, त्याची स्टँडिंग प्रॅक्टिस किती आहे, त्याचं समाजामध्ये वर्तणूक कशी आहे, इतर वकिलांबरोबर तो बोलताना कसं वागतो, पक्षकारांबरोबर बोलताना कसं वागतो, कोर्टामध्ये त्याचा ॲपिअरन्स कसा आहे, का सतत भांडत असतो, मग असं भांडणारा वकील तिथे तो आपल्यासाठी काय करणार आहे, हा एक सारासार विचार मतदारांनी करणं आवश्यक आहे. आता आशा आहे की आमच्यातल्या ज्या वेळेला सगळ्याजणी तिथे जाऊन बसतील त्यावेळेला यात बदल घडतील. बाकी आज तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला माहितीपूर्वक स्पष्टीकरण दिल्याबद्दल प्रत्येकच गोष्टीचं आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. मी पण आपल्याला सर्वांना खूप आभार मानतो, ह्या मीडियाचे आभार मानतो आणि मी आशा करतो की यावेळची जी इलेक्शन्स आहेत बार काउन्सिलची ते अतिशय शांत पद्धतीने होतील आणि सर्व मेंबर्सना जे कॅन्डिडेट म्हणून उभे आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.